गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। हनुमंता होई चिरंजीवी तेहि जीवित्वा ज्ञानानुभवी नित्य नवे सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ज्या वेळेस आपला असणारा जीवाचा सखा त्या ठिकाणी प्राप्त होतो, आपला असणारा प्राणप्रिय अतिशय आवडता असणारा व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळाला किंवा आपल्याला त्या ठिकाणी भेटला गेला की अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो, उल्हास येत होतो आणि आनंदाच्या भरात असणाऱ्या सीता माऊलीला हनुमंताला पाहिल्याबरोबर अतिशय आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरात असणाऱ्या सीता माऊली हनुमंतरायाला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत। हनुमंता, तू असणारा चिरंजीव त्या ठिकाणी होशील। चिरंजीव म्हणजे काय? जोपर्यंत असणारा चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत हे असणारा जगतीतळ आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत त्याचं नाव अजरामर त्या ठिकाणी राहील। आणि एवढंच नाही, निस्ता असणारा त्या ठिकाणी म्हणजे आणि कसं आहे, असणारं ज्ञान, अनुभवी असणारं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल। नुसतं ज्ञान नाही, त्या ज्ञानाचा अनुभवही त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी। आणि एवढंच नाही, असणाऱ्या रामभक्ताचा असणारा रामभक्त आहे, प्रभू रामचंद्राचा भगवंताचा असणारा भक्त, ही असणारी राम पदवीही तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद आणि सीता माऊली हनुमंतरायाला देऊ लागलेले आहे। तुझं काळी काळा कापेचाळी ऐसा होसी अतुरबळी यश पावसी भूमंडळी नाम समेळी श्रीरामे। आणि एवढंच नाही, तुझ्या अंगी असणारं बळ तुला त्या ठिकाणी शक्ती मिळेल, आतुरबळी असणारा हनुमंतराया त्या ठिकाणी होईल। आतुरबळी कसा? जो काळ, जो यम असणाऱ्या जगताचा असणारा त्या ठिकाणी कर्दन काळ असणारा यम आहे त्या ठिकाणी, तो यम सुद्धा हनुमंताच्या पुढे शरण त्या ठिकाणी येईल। काळ आणि यम असणाऱ्या हनुमंता तुमच्या बळापुढे त्या ठिकाणी थरथरा कापतील त्या ठिकाणी, एवढी असणारी ताकद तुमच्या असणाऱ्या अंगी त्या ठिकाणी निर्माण होईल। पण कशामुळे त्या ठिकाणी होईल? प्रभू रामचंद्राचा असणारा भक्त असल्यामुळे मुखामध्ये अखंड रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी आहे, याच्यामुळं अतुलनीय बळ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल। अद्वैत दाटुगा वीर म्हणून हनुमंतराया तुमची ख्याती त्या ठिकाणी होईल। निर्सोनिया विज्ञाना श्रीराम भजने प्रबुद्ध प्रज्ञा ज्ञेय मुकले ज्ञेयपणा श्रीराम स्मरणेचे निबळे। मग एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी हे ज्ञान आहे, ह्या ज्ञानाचा अनुभव त्या ठिकाणी असणारं म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या रामनामस्मरणाच्या जोरावर त्या असणाऱ्या ज्ञानाचा अनुभव, जनाचा उद्धार करण्यासाठी असणाऱ्या जगतामध्ये असणारी जी दीन आहेत, जे या भवरूपी सागरामध्ये त्या ठिकाणी बुडू लागलेले आहेत, त्यांना तारून नेण्यासाठी तुमच्या असणाऱ्या ज्ञानाचा अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल। आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाच्या असणाऱ्या जोरावर त्या ठिकाणी सगळ्या असणाऱ्या भक्ताचं कल्याण म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या हातून होईल। श्रीरामाची या स्मरणी अपयश निमेत तत्क्षणी यश नमाये त्रिभुवनी नाम स्मरणी प्रताप। आणि प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी केल्यामुळं तुम्हाला अपयशही कसलंच येणार नाही। अपयश मरून जाईल, अपयश तुमच्या चरणाखाली त्या ठिकाणी बुडून जाईल आणि असणारं त्रैलोक्यामध्ये असणारी ख्याती करणारं यश त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल। अपयश डुंकून सुद्धा तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहणार नाही, एवढी ख्याती जगत्रयामध्ये तुमच्या हनुमंता होईल। चिरंजीवा सुखानुभवी बळ प्रज्ञा आणि यशस्वी यामुळे तुझी अधिक पदवी देवी दानवी देखी जय। मग त्या ठिकाणी असणाऱ्या सीता माऊलींनी सांगितलं, हनुमंता चिरंजीव आणि असणारं अनुभवजन्य ज्ञान त्या ठिकाणी आणि तुलनीय असणारं बळ त्या ठिकाणी, एवढ्या गोष्टी प्राप्त त्या ठिकाणी होतील। एवढी ताकद देव दानवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही किंवा देव दानवाला सुद्धा एवढा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही,
एवढा आशीर्वाद हनुमंता तुम्हाला मी दिला. सीतामाऊली बोलू लागलेले आहेत. शतयोजना सिंधू आगाध तू अलंगीला जैसे घोषपद त्यापुढे कायसे माझे वरद प्रज्ञाप्रबुद्ध हनुमंता. मग सीतामाऊली त्या ठिकाणी बोलू लागले, हनुमंता 400 कोस रुंदीचा असणारा हा समुद्र आहे, पण तुम्ही एका क्षणात कसा असणारा समुद्र उल्लंघन त्या ठिकाणी केलं. असणारा पृथ्वीवर गाय त्या ठिकाणी चालत जावी आणि गायीच्या पाऊल जसं आपण एका डोळ्याची पापणी लवती न लवती तोपर्यंत तेवढा असणारा पाऊल त्या ठिकाणी ओलांडावा, तेवढ्या वेळात तुम्ही असणारा समुद्र 400 कोस रुंदीचा समुद्र त्या ठिकाणी उल्लंघन केला. एवढं अतुलनीय बल तुमच्या अंगी त्या ठिकाणी आहे. माझं वरद त्याच्या पुढे तुम असणार बापूड आहे त्या ठिकाणी. मी काय, तुम्ही अगोदरचेच असणारे बलवान त्या ठिकाणी आहात. माझं असणार वरदान जे आहे हे वरदान तुम्हाला बापूड आहे त्या ठिकाणी. ह्या वरदानापेक्षाही श्रेष्ठ हनुमंता तुमच्या अंगी शक्ती आहे. हनुमंत असणारे सीतामाऊली बोलू लागलेले आहेत. तुझं म्हणून या वानरा सुरांसुरा दुर्धरा दांडळोनी लंकापुरा निशाचरे गांजिली. मग एवढंच आहे हनुमंता, तुम्ही जरी असणाऱ्या वानर कुळामध्ये जन्माला आलेला असला तरी निश्चिम रामभक्त त्या ठिकाणी आहात. तुम्हाला सर्वसाधारण वानर त्या ठिकाणी म्हणू नये, झाडाचा पाला खाणारा वानर त्या ठिकाणी म्हणू नये. का म्हणू नये? तुमचा असणारा धाक सूर आणि असुराला सुद्धा त्या ठिकाणी आहे. देव सुद्धा तुमच्या असणाऱ्या बळापुढे त्या ठिकाणी शीन होतात. असणारे राक्षस सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या पुढे असणाऱ्या त्या ठिकाणी नतमस्तक होतात. एवढी दुर्धर असणारी शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावर असणाऱ्या लंकेमध्ये त्या ठिकाणी आला. लंकेमध्ये घर ना घर धांडोळी त्या ठिकाणी घेतली गेली. राक्षसाचा अंत त्या ठिकाणी हनुमंता तुम्ही केला. सीतामाई हनुमंताचा गुणवाद त्या ठिकाणी करू लागलेले आहे. एकला एक हनुमंता रावणाचे सभेत राक्षसा करुणी आकांत लंकानाथ गांजिला. एकदा एक हनुमंत आहे, कुणाचं सुद्धा सहकार्य नाही, कुणाची सुद्धा साथ त्या ठिकाणी नाही. एकला बाप हनुमंत असणारा लंकेमध्ये आलेला राजा रावणाची एवढी दुर्धर राक्षस सेना सभेच्या ठिकाणी बसलेली आहे. राजा रावणाची सभा आहे त्या ठिकाणी. त्या सभेमध्ये जाऊन निर्धया छातीने असणाऱ्या हनुमंतराया त्या ठिकाणी तुम्ही गेला. राक्षसाला त्या ठिकाणी गांजलं, राजा रावणाला सुद्धा त्या ठिकाणी गांजलं. सगळ्याची फटफजिती हनुमंता तुम्ही त्या ठिकाणी केली. सीतामाई गुणवाद करू लागलेले आहेत. लंके माझी कडवी कडी गांजिल्या राक्षसांच्या कोडी रावणाची सभा उघडी केली रोकडी तू ऐके. हनुमंता तू काय केलं? एकला एक वीर लंकेच्या ठिकाणी आला. कोट्यावधी राक्षसाला त्या ठिकाणी छळलं गेलं. राजा रावणाची सभा नागवी वल्ले करून त्या ठिकाणी ठेवली. सीतामाई बोलू लागलेले आहेत. देखताही दशानन सभे माझी घालोनी खान तू नागविले राक्षस जन शेकी रावण गांजिला. एवढंच नाही, असणाऱ्या राजा रावणाच्या सभेच्या ठिकाणी सभा भरली असताना दुर्धर वीर त्या ठिकाणी सेनापती प्रधान मुलं त्या ठिकाणी राजा रावणांची होती. सगळ्याला त्या ठिकाणी गांजलं, सगळ्याला त्रासून त्या ठिकाणी सोडलं. सभा नागवली गेली. शेवटी राजा रावणाला सुद्धा असणारी शिक्षा त्या ठिकाणी हनुमंतात्वा लावली. एवढी पराक्रम असणारी ख्याती तो हनुमंता केली. एवढा करिता कांत येथे आला हनुमंत नाही कळले लंकेत ऐसा समर्थ तू एक. मग एवढा अकांत तांडव असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी केला. असंख्य राक्षस त्या ठिकाणी दुर्धर गांजून त्या ठिकाणी सोडली. राजा रावणाला त्राही करून त्या ठिकाणी सोडलं. आणि अशोक वनाच्या ठिकाणी म्हणले कुणालाही न कळता न माहिती होता त्या ठिकाणी अचानक हनुमंता तुम्ही त्या ठिकाणी आला. एवढा पराक्रम लंकेच्या ठिकाणी हनुमंता एकल्या एका तुम्ही केला. ऐसा प्रतापी शिरोमणी पावलासी अशोकवनी तुझी जनका तुझी जननी राम घेवनी शीघ्र यावे. मग हनुमंता एवढा प्रताप तुम्ही त्या ठिकाणी केला. मला असणारं सुख देण्यासाठी या ठिकाणी आलो. म्हणून म्हणले माझा असणारा आधार तुम्ही त्या ठिकाणी आहात.
माझी असणारी माता आई असणारा हनुमंता तुम्हीच त्या ठिकाणी आहात. माझं पोषण करणारे वडील हनुमंता तुम्हीच त्या ठिकाणी आहात. म्हणून म्हणले आता इथं वेळ घालवू नका, लवकर रामाला घेऊन म्हणले या ठिकाणी माझ्या भेटीसाठी या. सीता माऊली हनुमंताला बोलू लागलेले आहे. तुझी होनी या दासी तुझे चरिना झाडीन केशी शीघ्र नवे श्रीरामासी म्हणून पायासी लागली. एवढंच नाही, हनुमंता माझी आणि प्रभू रामचंद्राची भेट घालून दिल्याबरोबर मी असणारी तुमच्या चरणाची दासी हनुमंता त्या ठिकाणी होईन. माझ्या असणाऱ्या डोक्याच्या केसानं तुमचं चरण त्या ठिकाणी पुशीन. चरण असणारा माझ्या डोक्याचं केसानं तुमचं चरण त्या ठिकाणी धुवून काढीन. एवढं म्हणजे माझी नसणाऱ्या रामाची भेट त्या ठिकाणी घालून दिली. मी तुमची दासी त्या ठिकाणी होईन. सीता माऊली हनुमंतरायाला बोलू लागलेले आहेत. आले हनुमंताची स्फुरण व्यर्थ कशाला करसी रुदन वेगी देई आपुली गुण श्री रघुनंदन अनवया. मग हनुमंताचं चरण धरलं गेलं. हनुमंताला बोलल्या गेल्या माझी आणि रामाची भेट घालून द्या, मी तुमची दासी त्या ठिकाणी होईन म्हटलं. हनुमंताच्या चरणावर असणाऱ्या सीता माऊली नतमस्तक त्या ठिकाणी झाल्या. त्याच वेळेस असणाऱ्या हनुमंतांनी सांगितलं माते मी हिता निद्रिया छातीचा वीर असताना तुमच्या डोळ्यामध्ये दुःख अश्रू येण्याचं काय कारण आहे? तुम्ही असं रडू नका. आताच्या आता जातो रामाला घेऊन त्या ठिकाणी येतो, पण मी तुमच्या पाशी आलोय, तुमची आणि माझी भेट झाली. हे रामाला पटण्यासाठी काहीतरी खून माऊली तुम्ही मला द्या. हनुमंतराय सीता माऊलीला बोलू लागले. तुझ मी आणली खून मुद्रा तेने तू ओळखीसी वानरा खून देई श्री रामचंद्र सत्य कपिंद्रा मानवया. मग असणाऱ्या सीता माऊली मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडून असणारी मुद्रिका घेऊन आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा, मला ओळखावं, मी तुमचा सखा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी जाणावं म्हणून मी असणारी खून म्हणून मुद्रिका आणली. त्या मुद्रिकेच्या आधारे तुम्ही मला त्या ठिकाणी ओळखलं गेलो, मला जाणलं गेलं. तसंच म्हणले असणार त्या ठिकाणी तुमची आणि माझी भेट झाली हे प्रभू रामचंद्राला कळून यावं जाणावं म्हणून तुम्ही काहीतरी खून मला त्या ठिकाणी द्या. सीता माऊलीला हनुमंतराया बोलू लागलेले आहे. काय करीसी देवनी खून न लगे बाग न लगे आण माझा आठवली युक्ती आण सावधान अवतारी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या सीता माऊली का मग सीता माऊलीच्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. हनुमंता काय असणारी खुनाची गरज आहे? काय असणारी शपथ घालून देण्याची गरज आहे? काय म्हणले त्या ठिकाणी काहीही म्हणले तुम्हाला देण्याची गरज नाही, आनाभाका घेण्याची गरज नाही. आणतो मी रामाची शपथ तुमची आणि रामाची भेट घालून देतो हेही बोलण्याची असणारी त्या ठिकाणी गरज नाही. माझ्या मनाला एक युक्ती आठवली हनुमंता, ती सांगते ऐका. सृष्टी लागल्या सीता ते क्षणी सृष्टी लागल्या सीता ते क्षणी श्री रघुनाथा तुझ भेट विनाता विलंब करता करू नको. मग हनुमंतरायांनी सांगितलं गेलं की सीता माऊली असणाऱ्या अनाबाका घेण्याची किंवा खून देण्याची गरज नाही. तुम्ही म्हणले त्या ठिकाणी आता माझ्या मनाला एक युक्ती सुचली. मी जायचं रामाला सांगायचं, त्याच्यापेक्षा तुम्हीच म्हणले माझ्या असणाऱ्या पाठीवर त्या ठिकाणी बसा. आणि तुम्ही माझ्या पाठीवर बसून त्या ठिकाणी गेलं की सांगायची बी गरज नाही, भेटलो म्हणून त्या ठिकाणी कुठलं कीर्तन करायची किंवा असणाऱ्या कथा सांगायची गरज लागायची नाही. त्याच्यातच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी ओळखतील असं असणाऱ्या सीता माऊलीला हनुमंतराया सांगू लागलेले आहेत. राक्षसी केली तुझ्या घाता शुद्धीव्रता होईल. मग सीता माऊली तुमच्या असणारी शुद्धी त्या ठिकाणी केली आणि ही शुद्धी झाली म्हणून मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला सांगण्यासाठी त्या ठिकाणी जाणार. तिथे गेल्यानंतर इकडे राक्षस तुम्हाला त्या ठिकाणी छळणार. मी हनुमंत आलोय, सीता माऊलीला घेऊन जाईल म्हणून मी नाही तर तुमचा असणार छळण त्या ठिकाणी करतील, तुम्हाला हानमार त्या ठिकाणी करतील. म्हणून म्हणले मी म्हणतोय तसं ऐका. येथे मजची ते कथा रावण वधू आला होता दैवे चुकवले अनर्थ सांडोनी जाता मज नाही.
मग सीतामाऊली मी सांगतोय तसं ऐका. मी तुम्हाला सोडून गेलो तर इथं असणारा रावण येईल, राक्षस येतील, हाणमार करतील, आताच बघितलं म्हणले. मी वरी डाळीत बसून सगळं बघितलं म्हणले. आताच राजा रावण म्हणले तुम्हाला मारण्यासाठी म्हणले शस्त्र घेऊन आलेला होता त्या ठिकाणी. पण दैव बलवत्तर म्हणून त्या ठिकाणी वाचला. नशीब चांगलं म्हणून म्हणले राजा रावणानं मारलं नाही, माघारी गेला. शूर्पणखा केली नकटी, तिचा राग तिचे पोटी, तुझं मारीला उठाउटी, महाखोटी राक्षसी. मग त्या राजा रावणाची बहीण असणारी शूर्पणखा आहे म्हणली. त्या शूर्पणखेला बी राग आहे म्हणली त्या ठिकाणी तुमच्यासाठी. तिचं असणारे नाक कान म्हणली त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणानं कापले तर ती राग मनात आहे. म्हणून म्हणले मी हितनं निघून गेलो की ती शूर्पणखा येईल आणि तिचा रागाचा वचपा म्हणजे तुमच्यावर त्या ठिकाणी काढील, तुम्हाला म्हणले मारील असणारी शूर्पणखा. सांडोनी जाणे नगरे गोष्टी, वेगे बैसे माझे पृष्टी, करीन श्रीरामासी भेटी, विकल्प पोटी धरू नको. मग तुमची शुद्धी सांगण्यासाठी रामाकडे मी जावं ही योग्य त्या ठिकाणी वाटत नाही. अनर्थ त्या ठिकाणी घडल. इथं आलं की गेलो मी निघून गेलो की इकडं अनर्थ त्या ठिकाणी घडल. म्हणून तुम्ही उशीर लावू नका. माझ्या असणाऱ्या पाठीवर बसा. एका क्षणात प्रभू रामचंद्राची आणि तुमची भेट त्या ठिकाणी घालतो. लंका त्रिकुटा कनकगिरी, उपडोनी आपुले बळे करी, एके उड्डाणे समुद्री, नेल पहिला तिरी जानकीये. मग असणारी सीतामाऊली ऐका म्हणले. हे जे असणार कनकगिरी नावाचं असणार त्रिकुट आहे लंकेच्या ठिकाणी, हे माझ्या बळाच्या शक्तीवर एका क्षणात म्हणजे ते असणार त्या ठिकाणी उपटून टाकेन. आणि एका उड्डाणात म्हणजे 400 कोसला असणाऱ्या रुंदीचा समुद्र उल्लंघन करून म्हणजे तुम्हाला पाठीवर घेऊन प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी घेऊन जाईन. करोनी एकेची उड्डाण भेटविना राम लक्ष्मण, वाहतो श्रीरामाची आण करी आरोहण पृष्ठभागी. हे सीतामाऊली प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो, तुम्ही माझ्या असणाऱ्या पाठीवर आरोहण त्या ठिकाणी करा, पाठीवर बसा. एका क्षणात तुमच्या असणारी आणि प्रभू रामचंद्राची भेट घालून त्या ठिकाणी देतो. शंका मनामध्ये घेऊ नका. हनुमंतरायांनी सांगू लागले. तुझं नेता अति त्वरेसी, राक्षस महावीर शूरांसी, वेगन येवेल मजपासी, त्या मशकांसी काय ठावे. मग म्हणले त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जात असताना राक्षस येतेली मारतेली ही मनात म्हणजे त्या ठिकाणी आणू नका. ती राक्षस बापुढे आहे ती म्हणजे माझ्या वेगापुढे त्यांचा वेग म्हणजे क्षुल्लक आहे त्या ठिकाणी. माझ्या मागवली राक्षस येऊ शकत नाही, ती धरू शकत नाही. ती त्याच्याबद्दल चिंता म्हणजे सीतामाऊली तुम्ही करू नका. आलिया इंद्रजित कुंभकर्ण, त्यांची रणी विभांडून, रावण तेही गांजून भेटविना श्रीरामा. एवढंच नाही, तुम्हाला पाठीवर घेऊन म्हणजे त्या ठिकाणी राम भेटीला जात असताना जरी आडवा म्हणजे असणाऱ्या युद्धासाठी इंद्रजित कुंभकर्ण राजा रावण जरी त्या ठिकाणी आला तरी सगळ्याचा काटा म्हणजे मी एकटा काढेन. सीता म्हणे का अवतारी, बैसा तुझे पाठीवरी, तुझे वेगे उड्डाण करी, पडेन सागरी हिसरोनी. मग पुन्हा असणाऱ्या हनुमंताचं बोलणं सीतामाऊलीने ऐकलं. सीतामाऊली बोलू लागले, हनुमंता मी तुझ्या पाठीवर बसले आणि तू असणार मला पाठीवर घेऊन भलं मोठं उड्डाण त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या समुद्रावरून मला घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागला. वाऱ्याच्या झोतानं मी तुझ्या पाठीवरून खाली असणाऱ्या समुद्रात त्या ठिकाणी पडन, असणारा अनर्थ त्या ठिकाणी घडल. सीतामाऊली बोलू लागलेले आहेत. पडता समुद्राप्रती मत्स्य मगरा मग भक्षिती, तेव्हा तू पडसी आवरती, केवी मारुती न्यायावे. मग म्हणजे असणारा वाऱ्याच्या झोतानं मी असणाऱ्या समुद्रात पडत, समुद्रात पडलं की असणारं म्हणजे असणारे जलचर प्राणी त्या ठिकाणी आहेत, मत्स्य आहेत, मगरी आहेत त्या ठिकाणी, भले मोठे मासे आहेत, ते म्हणजे मला असणारं भक्षण त्या ठिकाणी करतील. मग तुला माझी कशी सोडवणूक करायची, हातची सीता गेली म्हणून तुला असणारं दुःख त्या ठिकाणी होईल, दुःखाच्या आवर्तीत हनुमंता तू त्या ठिकाणी पडशील. मग म्हणजे कशी माझी रामाची भेट त्या ठिकाणी होईल. का धावणे आलिया मागे वेगी, तू परतशील युद्धा लागी, समरणांगी युद्ध भागी,
मग तसं बी नाही झालं. तू मला पाठीवर घेऊन जात असताना मध्येच म्हणजे अटकाव करण्यासाठी राक्षस आली. इंद्रजित कुंभकर्ण त्या ठिकाणी आला. त्यांच्या बरोबर तू युद्धाला त्या ठिकाणी मिसळशील. युद्ध करत असताना माझा तोल तुझ्या पाठीवरून जाईल. मी खाली समरंगणावर असणाऱ्या रणभूमीवर त्या ठिकाणी पडन. मग म्हणले तिथं कुठं माझी रामाची भेट त्या ठिकाणी होणार. मज पडताची क्षिती शोभोनी राक्षसा मज मारिती. हेही न घडे गा युक्ती केवी मारुती न्यायावे. मग म्हणली मी रणभूमीवर पडलं की राक्षस माझ्या अंगावर धावा त्या ठिकाणी घेतील. मला मारून त्या ठिकाणी टाकतील. मग म्हणजे असणारा अनर्थ किती म्हणजे हनुमंता त्या ठिकाणी घडल. रामाची माझी भेट तर लांबच राहिली. मी मेल्यानंतर तुला असणार दुःख त्या ठिकाणी होईल. मग हनुमंता तूच सांग बाबा मी कसं तुझ्या संग पाठीवर बसून त्या ठिकाणी यावं. मज मारली या पाठी जरी तो मारिल्या राक्षस कोटी. सुख नव्हे श्रीरामाचे कोटी बुद्धी कोटी हे हनुमंता. मग म्हणले असणारा मला राक्षसाने मारलं आणि माझ्या कैवारासाठी तू असंख्य कोट्यावधी जरी राक्षस त्या ठिकाणी मारले तर काय रामाला आनंद होणार आहे का? शेवटी रामाला दुःख व्हायचं ते होणारच आहे. मग म्हणजे त्याच्यानं रामाला सुख कसं त्या ठिकाणी मिळेल हनुमंता. मग तूच सांग मी तुझ्या पाठीवर येणं योग्य की अयोग्य असं सीतामाऊली हनुमंतरायाला विचारू लागल्या. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. सीते ऐक सावध गोष्टी मजन लगे आटाटी. माझे पुच्छ कोपलिया पाठी मारील कोटी राक्षस. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. कथेचं अनुसंधान 12वा अध्याय चालू आहे. ब्रह्मपत्र जवळ आलंय आणि त्या मानानं आपल्याला तयारी पण तशीच करायची लागणार आहे. त्याच्यामुळं आपापल्या शक्तीनं आपापल्या जेवढं आपलं मिळकत आहे त्या पद्धतीने जर आपल्याला काही परमार्थिक क्षेत्रासाठी देता आलं, कारण ही काही एकट्याचं कामच नाही. नवे हा एखाद्याचा खेळ म्हणून मिळ जमिनीला एकट्याचं काम नाही. त्याच्यामुळं जेवढं आपल्याला शक्य आहे आपण जीवन जगत असताना जे पैसे कमवतो त्या पैशानं आपल्याला काही पैशानं स्वर्ग बी भेटतो, काही पैशानं आपल्याला अधोगतीला बी जाता येतं. मग नाही तिथं पैसा खर्च करून वाम मार्गाला जाण्यापेक्षा जर तोच पैसा इथं ब्रह्मपत्राला, शक्तीला, धार्मिक कार्यक्रमाला, रामायणाला जर खर्च केला तर आपल्या डोळ्यापुढं फुकटचा मोक्ष भेटतो. जास्त आपल्याला मोक्षाची जायची गरज नाही. मग नाथ महाराज सांगतात बघा एका ठिकाणी, जेने द्रव्य ऐक भोग जोडे, निष्काम कर्म स्वर्ग आतुडे, निष्काम तरी डोळ्यापुढे, तिष्ठे रोकडे मोक्ष. ज्या पैशानं आपल्याला इथं जर आपण पैसा खर्च केला तर फुकटचा असणारा मोक्ष आपल्याला भेटतो. जास्त सायस करायची गरज नाही आणि मोक्ष भेटत नाही लवकर. पण इथं फक्त पंक्ती जरी दिल्या तरी सुद्धा आपल्याला फुकट जो काय असणारा मोक्ष आहे तो त्या ठिकाणी भेटतो. ज्या कार्य केल्यानंतर ना आपल्याला स्वर्गातलं सुख भेटतं, ज्या पैशानं आपल्याला त्या ठिकाणी मोक्षाला जाता येतं. अनेक शरीराला त्रास देऊन आपण पैसा कमवतो. महाराज पैसे कमवणं सोपं आहे का? ऐसे ऐसे कष्टी मिळे ते वाढवी उपाय बळे. अनेक पद्धतीने शरीराला त्रास देऊन आपण पैसे कमवतो, पण तेच पैसा जर इथं खर्च केले तर फुकटचा मोक्ष भेटतो. त्यामुळं हात जोडून विनंती आहे, ज्याला जे जे शक्य आहे ते आपापल्या आर्थिक उत्पन्नानुसार त्या ठिकाणी इथं खर्च करा. परमार्थिक कार्य आहे, सगळ्यांनी मिळून केलं तर आपल्याला भव्य आणि दिव्य ब्रह्मपत्राचा सोहळा आपल्याला करता येणार आहे. युट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी हा ब्रह्मपत्राचा सोहळा जाणार आहे. त्यामुळे बघा, जमल तेवढी मदत या सत्कर्मासाठी करा.
आता एवढं सांगत असताना ओवी विसरली, परत वाचा. सीते ऐक सावध गोष्टी माझा न लागे आटाटी माझे पुच्छ कोपलिया पाठी मारील कोटी राक्षस. आणि हनुमानजी सांगतायत सीतेला, सीते ऐक म्हणले, हे बघ माझी शेपटी जर रागवली तर कोट्यवधी राक्षस मारू शकते. जास्त अद्भुत शक्ती आहे माझ्या शेपटीमध्ये. काय ताकद आहे तुला माहिती नाही, सांगतो ऐक. तुझं मी राखीणार आई स्वस्थ माझे पुच्छ प्रतापवंत करेल राक्षसांचा घात बुदांत जरी आले. आणि सीते मी तुला माझ्या असणाऱ्या पाठीवरती स्वस्थ राखतो, अक्षत राखतो. पण आणि जर तुला मी लंकेमधून रामाकडे घेऊन निघालो आणि रस्त्यामध्ये जर कोट्यावधी राक्षस आले तरी त्यांना मारून तुला सुखरूप रामापाशी घेऊन जातो. हनुमान बोलतात, सीता म्हणे तू अल्प मारुती पुच्छ तव तुझे किती केवी राक्षसाला विल ख्याती सत्यत्व चित्ती मानेना. आणि सीतेने सांगितलं, हनुमंता तू दिसायला एवढसा दिसायलाय, तुझी शिफ्टी एवढीशी दिसायले, कसं खरं वाटलं, कसं खरं वाटणार आहे. आधीच तू दिसायला एवढसा वाहणार आहे आणि गप्पा तर किती मारायला. म्हणजे तुला पाठीवरती बसवतो, कट्टेवादी राक्षस मारतो, लंका घेऊन जातो, सत्यत्व चित्ती मानेना. तू जी बोलायला आहे ते खरं वाटत नाहीये, कारण दिसायला एवढं आहे, बोलतो एवढं मोठं. अशा पद्धतीने सीता बोलतात. सीते मनसी वानर किती काय पुच्छाची शक्ती पाहे माझी स्वरूप स्थिती म्हणून मारुती वाढला. आणि असं सीतेने विचारल्यानंतर ना हनुमंताने सांगितलं, आई साहेब तुम्हाला माहितीच नाहीये, बघायचंय का मी केवढा आहे. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. एवढं हनुमंतरायाने रूप धारण केला. केवढं केलं ऐका. विंध्याद्री मेरू मंदार त्याहुनी वाढला वानर जैसा प्रळय काळी रुद्र तैसा दुर्धर झाला. आणि हनुमंताने एवढं रूप धारण केलं महाराज, मेरू मंदार याच्यापेक्षा सुद्धा भयंकर मारुती वाढला. आणि एवढंच रूप हनुमंताचं सीता शुद्धीला येत असताना उड्डाण करत असताना धारण केलेलं होतं. 2 मिनिटांमध्ये सांगतो. एकदा विचारलं होतं भीमानं हनुमंताला, बजरंगबली तुम्ही जी सीता शुद्धीला जाताना जे रूप धारण केलं होतं ती मला दाखवा. भीमाने विचारलं होतं. हनुमान म्हणला, भीमा कशाला त्या भानगडीत पडायला आहे, माझं स्वरूप तुला बघता येत असतं का. नाही म्हणले, दाखवा. मग हनुमंतानं सांगितलं, हे बघ तेवढं स्वरूप तुला बघता येणार नाही. उड्डाण करत असताना जी केलं ती तुला बघायची तुझ्यामध्ये डोळे नाही, तेवढ्यातलं लहानात लहान रूप धारण करतो. म्हणून हनुमंत वाढला. हनुमंतच पाय जमिनीवर आणि डोकं आभाळामध्ये. ही लहानात लहान रूप आहे, मग मोठं किती आहे. अशा पद्धतीने हनुमान वाढले. सीतेने नसी माझे सत्व पाहे माझे स्वरूप प्रभाव देवदानव आणि मानव राक्षस सर्व गंजीन मी. हनुमानजी सांगताय, सीते तुला माझं सत्व माहिती नाही, माझ्या सत्वामध्ये राम आहे. माझं सत्व एवढं आहे की देव दानव गण गंधर्व किन्नर सूर असुर कोणीही येऊ द्या, जगामधले सगळे राक्षस संपवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, माझ्या सत्वामध्ये आहे, असं हनुमान बोलतात. माझे पुच्छ पाहे प्रतापवंत राक्षस मारणीय समस्त सगळी लंका तुझा समवेत निमेषार्धात नेईन. आणि हनुमानजी सांगतायत, आई साहेब तुम्हाला माझी ताकदच माहिती नाही, कळलीच नाही. माझ्या शिफ्टीमध्ये माझ्या अंगामध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला एकटीलाच न्यायची भाषा मी आतापर्यंत करत होतो, पण आता माझं बी प्लॅनिंग बदललं. तुम्ही असं म्हटल्यानंतर ना मग सगळी लंका तुझं समवेत. आता तुम्हाला नेण्यापेक्षा तुमच्या सहित राजा रावणा कुंभकर्ण सहित अख्खीच्या अख्खी लंका घेऊन जातो, एवढं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये आहे. विकल्प सांडणीया पोटी सीते बैसे माझे पृष्ठी करीना श्रीरामासी भेटी सुख संतुष्टी स्वानंदे. हनुमानजी सांगतायत, आई साहेब विकल्प सोडा, मनामध्ये कुठलीच शंका आणू नका. मी पडायला मासे खाटीला आणि युद्ध होईल असलं टेन्शन तर तुम्ही घेऊच नका. बिनधास्त माझ्या पाठीवरती बसा. एकाच क्षणामध्ये आता एका उडीत तुमची आणि रामाची भेट घडवून देतो. तुझ न्यावया श्रीरामा प्रती पाहे माझी दुर्धर शक्ती विकल्प सोडून या चित्ती बैस मारुती पृष्ठभागी.
आणि हनुमानजी सांगतायत आई साहेब माझी ताकद तुम्हाला आत्ताच्या आत्ता दाखवतो, लगेच दाखवतो. फक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प आणू नका. विकल्प नाही तर माझ्या पाठीवरती बसा. एकाच क्षणामध्ये रामापाशी घेऊन जातो तेव्हा माझी ताकद तुमच्या लक्षामध्ये येईल. हनुमान बोलतात दुर्धर देखोनिया मारुती देवदानव चलिकापती निधडी निशंक सीता सती अनुवादती स्वधर्म. हनुमंतानं भव्य आणि दिव्य स्वरूप धारण केलं आणि असं स्वरूप धारण केल्यानंतर देव दानव चळचळ कापू लागले, थरथर कापू लागले. फक्त स्वरूप हनुमंताचं पाहिलं पण तिथंच सीता सती होत्या, निधड्या होत्या. सत्वानं सामर्थ्य त्यांच्यापाशी होता. आणि मग सीता मातेला सीतेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हनुमंतानं दिलं. त्यावेळी सीता मातेनं आपली पतिव्रतेची बाजू हनुमंता पुढे मांडून स्वधर्म सांगायला सुरुवात केली. माझा बेटा वया श्री रघुपती निधडी शक्ती तुझ मारुती तुझी देखोनी अचल स्थिती मज निश्चिती मानले. आणि सीता आई साहेब बोलतायत हनुमंता बस म्हणले तुमच्यामध्ये अफाट शक्ती आहे. तुम्ही मला आताच्या आता रामापाशी घेऊन जाताल एवढी तुमच्यापाशी ताकद आहे. आता माझ्या मनामध्ये विकल्प राहिला नाही. तुमच्यामध्ये अद्भुत शक्ती आहे. तुम्ही ते करू शकता. जसं जसं बोलाल तसं तसं तुम्ही लंका नेऊ शकता, रावणाला मारू शकता, सगळं करू शकता. पण माझी एक अडचण आहे सांगते ऐका. एका रामा वाचवणी जाण परपुरुषी आरोहण त्याची पतिव्रतेची दूषण वेद पुराण संमत. आणि सीतेने सांगितलं हनुमंता आता कसं आहे मी पतिव्रता आहे, सती आहे. आणि पतिव्रता स्त्रियेनं आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करणं हे पतिव्रतेला दूषण आहे. त्याच्यामुळे एका रामाशिवाय मी दुसऱ्या कुणालाही स्पर्श करत नाही. कुणालाही त्या ठिकाणी स्पर्श करणं हे माझ्यासाठी दूषण आहे. मग तुमच्या बरोबर कसं यावं सांगा. सांडणी राम उत्तम पुरुष नरवानरी गात्र स्पर्श तो पतिव्रत्या महादोष हा इतिहास हरिहरा. आणि सीता आई साहेब सांगतायत हनुमंता राम उत्तम पुरुष आहे, जगाचा कार्यकर्ता आहे, तो माझा नवरा आहे. आणि त्या रामाला सोडून बाकी कुणीही असू द्या नर वानर कुणालाही स्पर्श करणं हे माझ्या पतिव्रतेची होळी होईल. माझं जे काही सत्व आहे, माझं सामर्थ्य आहे, पतिव्रतेची ताकद आहे ती सगळी भस्म होईल असं सीता माता बोलतात. अंगोंगी प्रवेशना करिता गुरुपत्नी रक्षण त्याची विदुषी दूषण झालं संपूर्ण प्रायश्चित्ती. आणि हनुमंता कसं आहे तुम्ही तुमच्या गुरुचं कार्य करताय चांगलं आहे. पण गुरुचं कार्य करत असताना गुरुच्या पत्नीच्या अंगाला स्पर्श करायचा नाही. तिच्या असणारा तुम्ही अंगाला स्पर्श करून तिला उचलून घेऊन जाणार हे तुमच्यासाठी दूषण आहे. जे तुम्ही भूषण करायला जाता ते तुमच्यासाठी दूषण होईल असं सीता बोलतात. तैसेची माझा खांदी वाहता दोषी होशील हनुमंता. मी तव नेगा सर्वथा दोहींचे माथा महादोष. सीता माता सांगतायत हनुमंता तुम्ही जर मला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मी जर तुमच्या खांद्यावरती बसला तर दोघांनाही दोष लागेल. तुम्हाला सुद्धा तुमच्या गुरुच्या पत्नीला स्पर्श केलेला त्याचाही तुम्हाला दोष लागेल. आणि मी सुद्धा पतिव्रता आहे, परस पुरुषाला स्पर्श केलेल्याचा पतिव्रतेपणाचा दोष मला लागेल. आपण दोघही दोषी होईल असं सीता माता बोलतात. परपुरुषी अनुसरण एकाकी सहगमन करिता दोघाही दूषण सत्य जाण हनुमंता. हनुमंता दोघांनाही दूषण आहे, दोघांनाही त्या ठिकाणी असणारा दोष लागला आहे. परपुरुषाला आरोहण करणं, परपुरुषाला स्पर्श करणं आणि परस्त्रियाला स्पर्श करणं ते तुमच्यासाठी दूषण आहे. आणि मी सुद्धा परपुरुषाला स्पर्श करणं हे माझ्या पतिव्रतेसाठी दूषण आहे असं हनुमान बोलतात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्री रामचंद्राय नमः. ऐसे जानकी बोलता हसो आले हनुमंता मज श्रीरामाची अति आप्तता समूळ कथा अवधारी. सीतेने सांगितलं तिच्या अडचणी सांगितल्या. म्हणले हनुमंता नाहीये मी एक सती आहे, पतिव्रता आहे, दुसऱ्या पुरुषाला स्पर्श करणं माझ्या पतिव्रतेचं सामर्थ्य संपेल, दोघांनाही दोष लागेल असं सीतेचं बोलणं ऐकल्यावर हनुमान हसले. आणि हनुमंताने सांगितलं आई साहेब
तुम्हाला माझ्यात आणि रामचंद्रामध्ये फरकच कळला नाहीये. रामचंद्र माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे रामचंद्राला चांगलं माहिती आहे. कसं तुम्हाला सांगतो, ऐका. म्यांजनीच पुसली गोष्टी, माझा स्वामी कोणत्या सृष्टी, ते म्हणे संदर्भ कासुटी, देखाचे दृष्टी तो स्वामी. आणि असं झालं होतं, आपण ऐकलंय किष्किंधाकांडाच्या पहिल्या अध्यायामध्ये रामचंद्राला पाहिल्याबरोबर हनुमंताला ताकद आली होती. मग हनुमान लगेच आईकडे गेले होते. ताकद आल्यावर माणूस बसत का? लगेच आईकडे गेले. त्याच आयुष्यामध्ये गेले. विचारलं मम्मीला, मम्मी सांग माझा गुरु कोण आहे? तिने सांगितलं, ज्या तुझी असणारी जी काही आतमध्ये गर्भ कासोटी तू ओळखील तो तुझा गुरु. मग लगेच हनुमान माघारी आले. रामचंद्रांनी ओळखलं, सामर्थ्य पाहिलं आणि अशी एवढी एकात्मता रामाच्या आणि माझ्यामध्ये आहे. म्हणजे जी लंगोटी आईला सुद्धा दिसली नाही माझ्या जन्म देणाऱ्या, ती रामानं ओळखले आहे. एवढं असणारा आमच्यामध्ये एकत्व पण आहे असं हनुमान बोलतात. श्रीराम निजला तरु तळवटी, मज बैसदा वृक्ष संपुटी, सधर्म ब्रह्मचर्य कासोटी, देखे दृष्टी श्रीराम. आणि एकदा असं झालं होतं, सीता माता तुम्हाला माहिती नाही, रामचंद्र आणि लक्ष्मण, रामचंद्र लक्ष्मणाच्या मांडीवरती एका झाडाखाली भर दुपारी उन्हाच्या असणारे सावली घेण्यासाठी झोपलेले होते. आणि मी सहज त्या झाडाच्या फांदीवरती गेलो होतो आणि रामाची दृष्टी अचानक झाडावर गेली आणि माझ्या असणाऱ्या गर्भात मध्ये जी काय असणाऱ्या माझ्या लंगोटी आहे, सुवर्ण कासोटी, ब्रह्मचार्याची कासोटी आहे, ती कासोटी रामाने ओळखली असं हनुमान बोलतात. राम सांगे सौमित्रासी, गर्वी ब्रह्मचर्य वानरासी, संदर्भ कोपी न पाहे यासी, आश्चर्यासी सांगत. आणि असं पाहिल्यानंतर रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा बघ, झाडावर जे वानर दिसायले त्या वानरामधला वानर जन्मल्यापासून गर्भ कासोटी बघ म्हणली, सोन्याचे असणारा लंगुट त्या वानराला आहे, दिसतं का तुला? असं रामाने लक्ष्मणाला सांगितलं. आश्चर्य करून तीच गोष्ट हनुमान सीतेला सांगतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन, माझे ठाई हे लक्षण, दोघे मनुष्यहीन दिन, स्वामी तया ते केवी मानू. सीता माता असं झालं होतं, रामानं ती असणारी गर्भ कासोटी ओळखली. सोन्याची असणारी जी काही ब्रह्मचार्याची कासोटी आहे ती रामानं ओळखली. पण जसा आता तुमच्या मनामध्ये विकल्प आलाय तसंच माझ्याही मनामध्ये मलाही असं वाटलं होतं, हीन दीन बापुडी असणारी रामन लक्ष्मण आणि हे माझे गुरु कसे? स्वामी बळवान आणि सेवक निर्बळ असं कसं होणार? म्हणून मी काय केलं सांगतो, ऐका. कस बळ स्वामी निर्भळ, तो स्वामीच सकळ विकळ, पहावया श्रीरामाचे बळ, न कळलं म्या केला. आणि त्यावेळेस मला असं वाटलं होतं की माझा असणारा स्वामी निर्बळ आहे आणि माझ्यापाशी एवढी ताकद आहे, मी बलवान आहे, स्वामी माझा राम असणारा निर्बळ असेल, मग असं कसं जमायचं? म्हणून रामचंद्राची ताकद पाहण्यासाठी मी तिथं रणकल्लोळ केला होता. 5 पर्वत त्या ठिकाणी, 7 पर्वत त्या ठिकाणी घेऊन आलो होतो. मोठमोठी झाडं रामावरती फेकली होती. एवढा प्रलय त्या काळी माझं आणि रामाचं युद्ध झालं होतं. वृक्ष सांडिले शतानुशत, निर्वाणी सोडिले पंच पर्वत, निद्रान सोडून श्री रघुनाथ, वृक्ष पर्वत छेदिले. सीताई साहेब, त्या रामाची ताकद तुम्हाला सांगतो, 100वरती झाडं, 100 झाडं मी संगत रामाच्या अंगावर टाकली होती. आणि निर्वाणीला शेवटला 5 पर्वत उचलून आणले होते आणि 5 पर्वत एकदाच रामाच्या अंगावरती टाकले, तरी सुद्धा राम झोपीतून उठले नाहीत. उठो नेतीच लक्ष्मणालाही उठू दिले नाही, रामही उठले नाहीत. रामानं झोपीतच बाण सोडला आणि 100वरती झाड आणि 5 पर्वत त्याच बाणानं रामानं तोडून टाकले. श्रीराम कृपाळू पैपुरा, बाणीन मारुनी वानरा, बाण पिसाळी सोडिला वारा, मज अंबरा उडविले. आणि त्यावेळेस त्याच बाणानं, ज्या बाणानं 5 पर्वत 100 झाडं तोडून टाकली, त्याच बाणाचा वारा मला लागला आणि त्या वाऱ्यानं मी मरणार होतो. पण राम कृपाळू आहे आणि त्या बाणानं मला आकाशामध्ये, बाणाच्या वाऱ्यानं आकाशामध्ये उडवलं. त्यावेळेस माझे पप्पा जवळ आले आणि पप्पाने सांगितलं, त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ, त्याचा पाहू नको अंत, निमिषार्धात करील घात.
रामाला राम त्रैलोक्याचा राजा आहे, त्याचा अंत बघू नको ही वायुदेवतांनी मला खून सांगितली होती, असं हनुमान झालेली कथा सांगू लागले. बाण पिछाचे झडाडे, हात पाय झाले देवळे, दांत विचकले म्यामाकडे, उगवी वेळे निज पूछा. आणि त्यावेळेस बाणाचा वारा लागला मला, आणि वारा लागल्यानंतर वाहुटोळीमध्ये त्या ठिकाणी पाला पाचोळा उडावा तसं मी आकाशामध्ये परिभ्रमण करत होतो. हाताची बोट वळली, शेपटी वाकुळी झाली, डोळे गरगरगर फिरू लागले, अशी अवस्था बाणाच्या वाऱ्यानं माझी झाली. ऐसा पडता मुरकुंडी, पिता पवन लवड सवडी, एवनी अतिता तडी, बुद्धी घाडी सांगितली. आणि अशा पद्धतीने मी बेशुद्ध पडलो होतो, फक्त वारा लागला होता बाणाचा, अशी अवस्था माझी झाली. मन त्यावेळेस माझे असणारे पिताजी वायू त्या ठिकाणी आले, आणि वायूनं माझी समजूत काढली आणि मला सांगितलं राम परब्रह्म आहे. श्रीराम परमात्मा परिपूर्ण, त्याशी पाहता अंगवन, तुझा तत्काळ जाईल प्राण, श्रीरामार्पण देह करी. आणि त्यावेळेस वायूनं सांगितलं होतं हनुमंताला, हनुमंता रामाचा अंत पाहू नको, तर रामाची सेवा कर, कारण राम हा परब्रह्म पुत्र आहे, तू परमात्मा आहे, तू आत्मा राम आहे, त्याच्यामध्ये अफाट सामर्थ्य आहे, त्याची सेवा केली तरच तुझं असणाऱ्या जगामध्ये नाव लौकिक होईल, असं वायुदेवानं मला सांगितलं. रामाज्ञे विकावे जीवित्व, श्रीराम सेवे ही देह विक्रीत, श्रीराम सवे नित्य तृप्त, द्वंद्व निर्मुक्त तू होसी. आणि वायुदेवानं सांगितलं होतं मला, हनुमंता तू रामचंद्राची निस्सीम सेवा कर, रामचंद्राची सेवा केली की तुला त्या ठिकाणी भूमंडळामध्ये यश मिळेल, तुझं त्या ठिकाणी असणार तुला जी काही द्वंद्व आहे ते द्वंद्व संपल, आणि रामचंद्राच्या चरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तुझ्या दर्शनाची सुख ते तुझं अनोळख भक्त जाणती सात्विक, जे नैष्ठक व्रतधारी त्यांच्या चरणाच्या सेवेचं सुख, त्या सुखाचं वर्णन करता येत नाही, एवढं सुख तुला प्राप्त होईल, आणि त्या होणाऱ्या सुखासाठी तू रामाची सेवा कर, असं वायूनं मला सांगितलं. ऐकोनी पितयाचे वचन, काय वाचा मने अनन शरण, मस्तकी वंदुनी श्रीरामचरण, श्रीरामार्पण देह केला. आणि वायूचं बोलणं ऐकलं, वडिलांचं ऐकलं, त्या काळामध्ये वडिलांचं ऐकत होते तेव्हा, कुणी ऐकत होतं तेव्हा, आणि ऐकलं मी वडिलांनी सांगितलेलं. आणि मग काया वाचा मनानं आणि अनन्य, अनन्य शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याला त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनामध्ये दुसरं अन्य कशालाच महत्व नाही त्याला अनन्य. माझ्या जीवनामध्ये रामाशिवाय दुसरं कुणालाच महत्व नाहीये, रामाशिवाय अन्य म्हणजे वेगळं, दुसरं माझ्या जीवनामध्ये कुणालाच महत्व नाही, तो असणारा अनन्य भावानं मी रामचंद्राचा दास तेव्हापासून झालो. राम ध्यानी राम मनी, श्रीराम नित्य निधिध्यासनी, राम कानी राम नयनी, वस्ती वदन श्रीरामा. आणि तेव्हापासून सदुदित रामाचं ध्यान लागलं. माझ्या अंतःकरणामध्ये राम आहे, माझ्या मनामध्ये राम आहे, माझ्या ध्यानामध्ये राम आहे, माझ्या स्वप्नामध्ये राम आहे, जागृतीमध्ये राम आहे, जळीमध्ये राम आहे, प्रत्येक ठिकाणी राम आहे. एवढंच नाही तर सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंडला तुझे देही, रामा वाचून नेनसी काही, म्हणून पाही विनवित. राजर्षी भरत सांगतायत, हनुमंता आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही, कारण आम्ही राजा आहे, आणि राजा कुणाच्याही पाया पडत नाही. तुझे मुखी नाम स्मरणा, म्हणून तुझं आलो शरणा, पुढती घाली तो लोटांगणा, राम कथन मज सांगे. आणि माझ्या सगळ्या इंद्रियामध्ये राम आहे, रामाशिवाय मला काहीच आवडत नाहीये, असा अनन्य दास मी रामाचा झालो. श्रीराम आसनी शयनी, श्रीराम नित्य गमनागमनी, श्रीराम सुस्वादु भोजनी, जागृत स्वप्नी श्रीराम. आणि मग माझं गमन आगमन जाणं येणं राम आहे, माझं बोलणं चालणं राम आहे, आणि राममय झालं पाहिजे. महाराज आपल्या प्रत्येक जीवनाच्या कार्यामध्ये राम असला पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, चालण्या बोलण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये, प्रत्येक जे जे कार्य करेल ते सगळं माझं रामच होतं. रामाशिवाय
दुसरं मला काहीच आवडत नव्हतं. एवढा अनन्य भावानं दास मी त्या रामचंद्राचा झालो. ऐसा मी अनन्य श्रीराम भक्ती, तुझा विकल्प परपुरुषार्थी. सावध ऐकते अर्थी अति घोक्ती सांगेन. आणि हनुमंतजी सांगतायत रामा ऐक म्हटले. हे बघ, सॉरी सीते ऐक म्हटले. तुझा प्रश्न आहे की परपुरुषाबद्दल, तर त्याचंही तुला सांगतो. तुझ्या मनामध्ये आहे परपुरुषाला स्पर्श करणं दूषण आहे, दोघांनाही दोघेही दोष होतात, असा जो तुझ्या मनामध्ये विकल्प आहे त्या विकल्पाचं निरसन करतो. ऐक. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. गर्भी ब्रह्मचर्य कौपिन अंजनी माता न देखे नग्न, माझ्या लिंगाचे दर्शन स्रष्टा आपण पावेना. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासतुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. हनुमंतराय सीता माऊलीला सांगू लागला, मी जन्मताच मला ब्रह्म कासोटे, जन्मच झालाय माझा तसा. स्वतः माझ्या आईनं मला नग्न पाहिलं ना, नवजनित निर्माण केलं त्या ब्रह्मदेवानी सुद्धा मला आजपर्यंत नग्न पाहिलं नाही. मला जन्मातच ब्रह्मक्रस कासोटी आहे सीता माऊली, असं हनुमंतराय बोलू लागले. ऐसे देखोनी माझी स्थिती, मुद्रिका देवनी माझे हाती, मद दाढिले हो तुझ प्रती, तुझ्या चित्ती विकल्प. का तुमच्या असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी संशय आला. हे प्रभू रामचंद्राने जाणलं होतं की जन्मतच ह्यांना ब्रह्म कासोटी आहे, म्हणून तर तुमच्या भेटीसाठी मला प्रभू रामचंद्राने अंगठी दिली आणि मग मी तुमच्या भेटीला आलो. श्रीरामे सांगितली कोण करविली वल्कले परिधान, तुझं नेसता नये जाण श्रीरामे आपण नेसविली. ऐका सीता माऊली म्हणले असणारा दुसरी कोण प्रभू रामचंद्राने सांगितले. तुम्ही असणारे प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे सीता माऊली, तुम्ही जगात तिघजण वनवासाला निघालेले होते. जात असणारा काही मातेने तुमच्या समोर वल्कलांबर टाकली. वल्कलांबर तुम्हाला नेसता येत नव्हती, तर स्वतः प्रभू रामचंद्राने तुम्हाला नेसवली. खरं आहे का? पुन्हा सांगता हनुमंता चित्ती चमत्कारिली सीता, विकल्प सांडोनी तत्वता गुजय कांतता अनुवादे. अशा प्रकारची खून हनुमंतराने सांगितली की सीता माऊलीला पटलं. बरोबर आहे, प्रभू रामचंद्राने त्यांना पाठवलेला आहे. पटलं का तर त्यांना दोघाला तिसऱ्याला माहित नव्हतं, वल्कलांबर नेसता येत नव्हते. प्रभू रामचंद्राने विसवलं. ही गुप्त गोष्ट हनुमंतराने सांगितली. सीता माऊलीला आश्चर्य वाटलं. हनुमंतरायावर विश्वास ठेवला, संशय बाजूला काढला आणि आपली गुह्य गोष्ट हनुमंतरायाला काय सांगू लागले. ऐका. श्रीराम आज्ञा वंद्यामासी, श्रीरामे काय सांगितले तुझ पासी, तू आणावे सीता शुद्धीसी किंवा सीतेसी आणावे. ऐका हनुमंतराया, प्रभू रामचंद्राने तुम्हाला काय सांगितलंय, काय सांगितलंय नव्हे म्हणले असणार. जाते हो दान करा, जाते पंढरपुरा, न्या मजते तवरी, दाखवा आत्माचा सोयरा, स्मरा त्या हरिहरा, शरण जाई तू गोविंदा. तर भगवंताला शरण जावा आणि असणारा काहीतरी इतुलेशे दान करा, थोडस दान करा. आणि आपल्या असणारा ब्रह्मपत्र महाराजांनी मगाशी सांगितलंय अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत गाजणार, म्हणून गाजणार त्यासाठी. आणि आपलं फुललंय फुलाची पाकळी प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये जसं हनुमंतरायाचा सहभाग आहे तसाच आपलाही सहभाग असावा. म्हणून अनुजा गवारे या रामभक्ताने या ब्रह्मपत्रासाठी 551 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. प्रभू रामचंद्र असणारे त्यांचं कल्याण करत, त्यांच्या संसारात त्यांना असणारं यश दिवा आपण द्यावे, आपण घ्यावे त्याचे नाव, त्यांनी करावे त्याचे काम आपण द्यावे. 2 हाताने त्यांनी द्यावे, हजारो हाताने प्रभू रामचंद्र देतील. मग असणारे सीता माऊली सांगू लागल्या, प्रभू रामचंद्राने तुम्हाला काय सांगितलंय, सीता माऊलीचा शोध घेऊन या का उचलूनच आणा. जरी आणविले सीतेसी तरी मी येईल तुझ सरसी, वा. आणविले असेल शुद्धीसी तरी वेगेसी त्या जावे. हनुमंतराया तुम्हाला प्रभू रामचंद्राने घेऊन या म्हणलं तर हो का, बॅगा भरून तयार आहे ते, फक्त टाइम नव्हता. निघालोच म्हणले आम्ही. नसला तर सीता माऊली म्हणल्या काय नाही सांगितलंय, शुद्ध्या नाही सांगितले सर. तर हनुमंतराया जावा लवकर. ऐसे तिने पुसता गहीवर आला हनुमंता, धन्य धन्य सती सीता निर्लोभता सज्ञान. अशा प्रकारचं सीता माऊली बोलल्या बरोबर हनुमंतरायाला आनंद वाटला. धन्य धन्य सीता माऊली म्हणल्या.
किती निर्लोभ आहे. एखादं म्हणलं का नाही चला माहेरला म्हणलं असतं लगेच पिशव्या बका 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 तयार म्हणलं, पण लोभ अंत करणं त्या ठिकाणी नाही. धन्य सीता माऊली हनुमंतराय म्हणू लागल्या. सावधावधारी ओ माता सत्य न बोलो मी रामानविले शुद्धे ते हेची निश्चिते श्रीरामाज्ञा. सावध ऐका सीता माऊली खरं बोलतो. बरोबर रामचंद्राने मला सांगितलं शुद्धी घेऊन या. शुद्धी झाली. सीता म्हणे हनुमंता विलंब न करावा सर्वथा शीघ्र जाऊन या जाता शुद्धी रघुनाथा सांगावी. आता सीता माऊली म्हणले हनुमंतराय लय उशीर लावू नका, लवकरात लवकर प्रभू रामचंद्राकडे जावा. प्रभू रामचंद्राने अशोकवनात आहे हे सांगा. माझी कृपा आहे हनुमंता तरी जाऊन शीघ्रता शुद्धी सांगावी श्री रघुनाथा चरणी माता ठेवणी. असणाऱ्या हनुमंतराया तुमच्यावर माझी परिपूर्ण कृपा आहे. त्या कृपेच्या जोरावर सहज तुम्ही जसं आला तसं प्रभू रामचंद्रापर्यंत भागारी जाचाल. माझा शोध सांगताल आणि प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत घालसाल. सीता नेत्री अश्रुमुखी दिन करिता हनुमंता गमन वानया गोष्ट दाती धरून लोटांगण सीतेसी. आता सीता माऊलीला हनुमंतराय सोडून चाललेले आहेत. सीता माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं, रडू आलं सीता माऊलीला बी. हनुमंतरायने सीता माऊलीच्या चेहऱ्याकडे बघितलं, कंठ दाटला गेला हनुमंतरायचा बी. त्यांनी बी आपला असणारा अंगठा तोंडात धरला गेला आणि सीता माऊली समोर असणारा हिंदीन वृत्तीने असणारा खाली मान घालून उभा राहिलेले आहे. ऐकोनी सीता करुण वचन तेने हनुमंता आले स्फुरण शीघ्र देई आपली खून आत्ताची गमन मी करीत. अशा प्रकारचा असणारा करुणा वाचक अतिशय दुःखी अवस्था असणाऱ्या सीता माऊलीचं बोलणं हनुमंतरायने ऐकलं. हनुमंतराय म्हणले सीता माऊली आता मी तुम्हाला भेटलोय, मग तुम्ही बी काहीतरी खून द्या की जेणेकरून प्रभू रामचंद्राला खरं वाटल. मुद्रिका देऊनी जाण निरोपे सांगितली खून तवेची त्वा देखुनी भूषण मुखे वचन मज सांगे. जसं प्रभू रामचंद्राने मला मुद्रिका म्हणून असणारी ओळख दिली, दुसरा असणार वल्कलंबर नेसता येत नव्हतं ही तोंडी ओळख सांगितली, 2 ओळखी सांगितल्या. तसंच तुम्ही बी मला काहीतरी ओळख लवकरात लवकर द्या. तुवा निज वस्त्राभूषणासी सांडिले किष्किंदे वानरापासी त्याची दाविता श्रीरामासी उपसा बक्षी. काय सांगायचं सीता माऊली तुम्हाला राजा रावण घेऊन जात होता. तुम्ही असणारा तुमच्या जवळ जे काय दागिनं होतं एक 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 असणारं दागिनं वर्ण सोडत होता आणि एक तेच असणारं दागिन्याचं एक गाठोडं माझ्या हातात पडलं. मी त्या प्रभू रामचंद्राला किष्किंधा नगरीच्या ठिकाणी दाखवलं. जेव्हा प्रभू रामचंद्राने तुमचं दागिनं बघितलं ना सीता माऊली ओक्सा बोक्सी रडत होतं. ऐशी तुझी हो अवस्था अतिशय रसी रघुनाथा नित्य स्मरणी सीता 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 प्रिय कांता पर्यंत. अशा प्रकारची अवस्था आहे प्रभू रामचंद्राची. काय सांगायचं रात्रंदिवस सीता सीता माझी प्रिय कांता असणारी सीता, मला आवडते असणारी सीता माऊली. का भेटनाव काय दिसनाव कुठावस तुम्ही. सत्यमानी लंका गमन तैसे देईल निज भूषण तैसेची सांगे मुखे वचन श्रीराम पूर्ण सुखावे. म्हणून खरं प्रभू रामचंद्राला वाटावं लंकेच्या ठिकाणी सीता माऊली हनुमंतराय त्यांना भेटलेले आहेत म्हणून काहीतरी एक असणार खून म्हणून तुझ्यापासून एखादा दागिना दे आणि तोंडीची काहीतरी असणारी ओळख विधी लवकरात लवकर द्या सीता माऊली, जेणेकरून प्रभू रामचंद्राला सुख आणि आनंद वाटल. ऐसे हनुमंते सांगता सुखे सुखावनी सीता वेणी मनी माता होता धाडी रघुनाथा कुणेसी. अशा प्रकारचा हनुमंतराय म्हणल्या बरोबर असणाऱ्या सीता माऊलीच्या वेणीमध्ये एक असणारा मणी होता. तो मणी काढला हनुमंतरायाच्या हातात. श्रीराम सुखे सुख समया मनशी शिळेचा युक्ती टिळा निज हस्ते लावेली कपाळा हे गोकांकुळा गोळांकुळा खून सांगे असणाऱ्या वंदरा ही असणारे कोणाचे काळ असणारे जी काय असणाऱ्या प्रभू रामचंद्राला जो काय सुख वाटतं जी काय आनंद वाटतो तो मनशिलेचा असणारा टिळा सीता माऊली असणाऱ्या आपल्या कपाळावर लावत आहेत. तो कपाळावर लावणारा टिळा प्रभू रामचंद्र त्यांच्या हाताने कधी कधी लावत होते हे हनुमंतराय तुम्ही जाऊन सांगा. माझ्या ऐकताची उत्तर कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ही गुह्य गोष्टी सांगता गंभीर श्रीराम साचार मानी. एवढंच नाही प्रभू रामचंद्राला तुम्ही जाऊन म्हणा एक दिवशी सीता माऊली असणारा वनामध्ये बसलेला असताना त्या कावळ्याने छेडछाड केली आणि तुम्ही सांगितल्या बरोबर कावळ्याला जीवदान द्या म्हणल्या बरोबर सीता माऊलीचं बोलणं ऐकून कावळ्याला जसं जीवदान दिलं कावळ्याच्या मागे जसं इशिकास्त्र सोडलं ती एक असणारी गुह्य गोष्ट खून सांगा. काग हिंडता ती लोका कोणी नवे अवांका शरणाले रघुकुळ टिळका मग दर्भ शिखा स्वर्गमुखी
जगताव तिने जगतात कावळा हिंडला पण कावळ्याला कोणी आधार दिला नाही. शेवटी कावळा प्रभू रामचंद्राला शरण आला आणि दर्भ इशिकेचं निवारण स्वतः प्रभू रामचंद्रानेच केलं. वामनेत्र घेऊन जाण कागाचा वाचविला प्राण हे सांगता निज खून श्री रघुनंदन आणि त्या इशिके मंत्र का प्रभू रामचंद्र एक वचनी एक बाणी एकदा बाण सोडलं की काम करूनच काम. कावळा वाचला म्हणून त्या कावळ्याचं डावा अंग डावा डोळा प्रभू रामचंद्राच्या वाणाने घेतला आणि कावळ्याला जीवदान दिलं. ही खून प्रभू रामचंद्राला तुम्ही सांगा प्रभू रामचंद्राला आनंद वाटते. ऐशी शस्त्रास्त्रे तुझ पासी तरी का धावण्या न धावीसी मृगा पाठी दाढीलासी त्याने रुसलासी. अशा प्रकारची एवढे असणारे ते इशिका नुसत्या हराळीच्या काडीवर मंत्र टाकला तर स्वर्ग मृत्यू पाताळात असणारी जागा पुरत नाही एवढं त्या माणसाला घाबरून टाकणारे इशिका नामचं मंत्र तुमच्याकडे आहे. तर प्रभू रामचंद्र माझ्या धावण्यासाठी का बरं तुम्ही असणारा इकडे येत नाव का माझी सोडवणूक करत नाव किती आवाज देऊ किती हाका मारू. सोना नाही सांगितलं म्हणून रागावला काय माझ्यावर लय माग झालं. प्रभू रामचंद्र मला माहितीच नव्हता भाव. तो अपराध करून क्षमा धावणे येऊनी श्रीरामा बंधमोचन करी आम्हा पुरुषोत्तमा कृपाळू पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणारा अशा कृपाळू असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुमच्या मनात राग आला सण तुम्ही हारणीच असणारी कातडी कांतोळीसाठी मागितली म्हणून तर असणारा असू द्या प्रभू रामचंद्र. मी परिपूर्ण असणारे तुम्हाला क्षमा मागते. माझ्याकडून चूक झाली अशा प्रकारची चूक होणार नाही. तर आता माझ्या धावण्याला लवकरात लवकर धावून या आणि ह्या दुःखाच्या थारुळ्यातनं मला बाहेर काढा. लक्ष्मणासी लोटांगण तुझे म्या व्यर्थ केले छळण त्या पापाचे फळ हे जाण मज रावण गांजितो. लक्ष्मी म्हणजे तुम्हाला सुद्धा असणारा साष्टांगण माझं लोटांगण असं म्हणजे असणार उगच उगत तुमचं असणारा कपट केलं तुमचा छळ केला तुम्हाला उगच उगत त्रास दिला नाही ते शब्दाने बोलले आणि त्या कर्माची फळं मला आज भोगावं लागतील. म्हणून व्यवस्थित बोला व्यवस्थित चला. सक्रात आली बडबड बोला. शरण पाप अद्भुत सीतानी श्रीरामांत आडवे आले सिंधू पर्वत दुरी दुरुस्त निर्बंध न भविष्य न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं असणारं मी लक्ष्मणजीचा छळ केला आणि त्या असणाऱ्या छळाच्या अंती ना प्रभू रामचंद्र ना लक्ष्मण एवढा भला मोठा असणारा सिंधू पर्वताला आणि दूर असणाऱ्या लंकेत मला जावं लागलं. एवढी वाईट कर्माची वाईट फळं मला भोगावा लागली. छळण पापाची हे ख्याती पापिष्ट रावणाची हाती बंदी पडली सीता सती श्री रघुपती शोभला. अहो एवढं कपट करायला गेलं की तळपट झाल्याशिवाय राहत नाही. काय कपट केलं बरोबर लक्ष्मणजीला एवढं वाईट शब्दाने बोललं. साधू संतांची अवहेलना झाली त्याच्यामुळे पापिष्ट असणाऱ्या राजा रावणाच्या तावडीत हातात मला बसावं लागलं आणि एवढा भला मोठ्या दूर देशात जाऊन पडावं लागलं. नित्य असणारा राक्षसाचं छळण का देव रागावला देव पाठमोरा झाला. छळण पाप अति दारुण ना श्रीराम ना लक्ष्मण राक्षसांचे नित्य छळण माझ्या पूर्ण छळी माझ्याच पायावर मी दगड पाडून घेतला म्हणजे असणारं सीता माऊली म्हणू लागले. आता मी एवढं कपट केलं लक्ष्मण झालं त्याच्यामुळे ना प्रभू रामचंद्र ना लक्ष्मण दोघं बी नाही नुसती राक्षस दारा मारा आणि हिचं रक्त प्या ह्याच्याशिवाय दुसरं काय ऐकायला भेटाना. लक्ष्मणासी लोटांगणात अनन्य शरण श्री रघुनाथा शुद्धी सांगता हनुमंता ती शीघ्रता पावावे. असं लक्ष्मी म्हणजे तुम्हाला हिथूनच लोटांगण प्रभू रामचंद्र तुम्हाला सुद्धा अनन्य शरण ऐका. आता हनुमंतराय तुम्हाला सिद्धी सांगतील मी हिताय म्हणून सांगतील सांगितल्या प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे माझ्या धावण्याला लवकरात लवकर धावून या. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण वानर वन विध्वंसन करील निर्दळन राक्षसा. असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन उद्याच्या आद्याच्या ठिकाणी गोड निरूपण आहे. काय गोड निरूपण आहे भाषा का तर असणार ब्रह्मपत्र वाचन सोहळा आहे आणि त्या ब्रह्मपत्र वाचन सोहळा रात्रभर वाचन सोहळा असतं. त्याच्यासाठी असणार महाप्रसादाचं आयोजन आहे. त्याच्यासाठी काही ना काहीतरी भोजन आहे. त्याच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. पण ज्याला जे असणार देऊ वाटतं आपल्या त्याच्यामध्ये आपला सहभाग हवा असं वाटतंय त्यांनी असणार उद्याचा अध्याय ऐकावा. काय काय लागतं खायला काय काय नाही ते लागतं. हनुमंतराय कसे खाते हनुमंतरायला बी भूक लागली ना. आता एवढा 400 कोसाचा समुद्र आहे. सगळे लंका धुंडाळली कवर उपाशी
प्रसाद पाहिजे का नाही, जेवायला पाहिजे का नाही. म्हणून हनुमंतराय उद्याच्या ठिकाणी उद्याच्या असणाऱ्या आद्याच्या ठिकाणी पोट भरून जेवतील. कसं जेवतील? शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन उद्याच्या अध्यात सांगतील. वाचा. शास्त्री श्री भागवत रामायणे सुंदरकांडे एकाका टीकाया सीता हनुमंत संवाद नाम द्वादशाध्याय. गोड हा श्रीकृष्ण अर्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडरीक वरदा हरी विठ्ठल.